बोलवलंय? म्हणजे तुम्हाला पण बोलवलं ते ना? हो. मला ते जेवणाच्या ताटानं उठवला, म्हणला असशील तसा पळत ये. पण आपल्या दोघांना एकत्र का बोलवलं असेल यानं? काय माहित ते गेले कोणाट आला पण नाही. विचारायला पाहिजे. आत्ता आला आत्ता. काय ते जदा इथे यायचं टायमिंग आहे. बोलवला जेवणाच्या ताटानं बोलवलं मला. हा कशाला बोलवलं मला? आज तुमचं काय खरं नाही. मारू शकत मी. ते जदा एक मिनिट, एवढं चिडायला काय झालंय तुला? इथे तू नको मध्ये पडूस. मी याला सोडत नसतोय. हे बघ आत्ताच करड फुटले. उगाच बसायचं वांद करून ठेवशील. बसायचं आता उभं राहायचं पण वांदे करून ठेव. अगं दिदे काय चाललंय तुझं? एवढं का चिडतोय? हे सगळं ना तुमच्यामुळे झाले. तुम्ही दोघांनी माझा जोकर केलाय आणि त्यामुळे माझ्या आयुष्याची सर्कस सुरू झाली आहे. असं एवढं काय केलंय आम्ही? काय केले? मला प्रेमनाथ पवार कोणी बनवलं? आम्ही. माझा रोपडा कोणी बनवलं? आम्ही. आणि यात माझी वाट कोणी लावली? पण हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच केलं ना? हे करते भलं म्हणे. कसलं भलं? या प्रेमनाथ मुळे माझं खरं प्रेम माझ्यापासून लांब जायला लागले. रोज काय ना काहीतरी घडते. आणि दिदे तुला काय माहित नाही काय परवा माझ्यात आणि वैद्यांच्यात काय झालं ते? त्यावरनं अजून वाद सुरू आहे आमच्यात. परवा ठेणगी पेटली, भडका उडालाय. कर झाले आता कर. आणि या सगळ्याला कारणीभूत तुम्ही दोघं आहे. काय ग, यातली वाळू कुठं गेली? तुला सांगितलं होतं ना ही वाळू जपून ठेवायची. आजी मी खरं सांगतेय. मी खरंच खूप प्रयत्न केला. मी सगळी कामं एका हाताने केली. मी मूठ उघडली नाही एकदाही. मी आता म्हणू नकोस. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. त्यापेक्षा यो विचार कर की मी तुझ्या मुठीत वाळू कशाला दिली, त्याच्या मागे काय कारण होतं. अशी बघत बसू नको. मला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की नाती वाळूसारखी असतात. आपल्याला वाटतं आपण मूठ जाम घट्ट बंद करून ठेवली आहे. समजा आपल्या हातात आहे, समजा घट्ट धरून ठेवलंय. पण नाही, मूठ उघडल्यावर कळतं आपल्या हातात कायच नाही. अशी बघत बसू नको. माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या उगाच नाही आलेल्या. या सुरकुत्या म्हणजे गेलेल्या कित्येक पावसाळ्याच्या खुणा आहेत. समजलं काय? मोठ्या तोऱ्यात मला सांगून गेलीस ना, मी आणि तेजा आमचं काय ते बघू. मग काय बघितलं तुम्ही? नाही आजी, ते मला त्या अर्थी नव्हतं म्हणायचं खरं तर. ते आता माझं ऐकायचं. जरा स्वतःचं खरं म्हणायचं बंद कर. माझं असं हाय, माझं तसं हाय असं बोलायचं नाही. तुम्हा आजकालच्या पिढीला ना मोठ्यांशी कसं बोलायचं हेच कळत नाही. त्यांनी काही सल्ले दिले तर ते तुम्हाला पटत नाही.
तुम्ही स्वतःला लई हुशार समजता. आमची पिढी म्हणजे जुनी. आमच्याशी बोलण्यात कमीपणा वाटतो. आमचे सल्ले घेण्यात कमीपणा वाटतोय तुम्हाला. पण असं नसते. तो असतो कडू औषधाचा डोस, जो हमखास उपयोगी पडतो. अगं माझ्या संग बोललीस, मन मोकळं केलंस तर तुझ्या अंगाला भोका पडतील होय ग. हा हा ग, रडतेस कशा पायी? तेजा तर म्हणाला होता माझी बायको लई खमकी हाय, लढणारी हाय. मग ते दराची सून आहेस ना तू? अशी मुळमुळ लढत बसतीयस. काय झालंय? अगं मला सांग ना काय झालंय ते. जे काय असेल ते सांगून मोकळी हो, म्हणजे तुझ्या मनावरचं ओझं कमी होईल आणि मार्ग तरी निघेल. काय काय झालंय? अगं बोल ना. म्हणजे तुमच्यात आणि हानकीबडी वहिनींच्यात परत भांडण झालं. कारण काय खरे? तू ना थंडर काय बोलूच नकोस. तुला ना तुझ्या दादाची काय पडलेलीच नाहीये. तुझा दादा काय करतो, कुठं राहतो, कुठं जातो, नुसतं हिंडत असतो गावभर. त्याच्यात मी ते मारतो. तेजा, मी तुला काय सांगितलंय विसरलास का? म्हणून तर गप्प बसलोय ना दीदी. त्या काय गप्प बसल्या नाहीत. त्यांच्या मनातला संशय अजूनच वाढत चाललाय. आज तर त्यांना हेच वाटलं की मी दिवसभर त्या काव्यासोबत होतो. माझी अख्खी गाडी पिंजून काढली आणि वर मलाच ऐकवलं दीदी. हो, पण तेजा आपणच सगळं ठरवलंय ना की तिच्यापासून लपवायचं म्हणून. मग आपल्यालाच हँडल करावं लागणार, आपल्यालाच माघार घ्यावी लागणार. हे असं आहे होय? तेजा बाहेर जाऊन हे असले धंदे करतो? त्याची हिंमतच कशी झाली? चल चल, आपण बाहेर जाऊन त्याला जा विचारूया. चल. आणि त्याच्या कानाचे गड्डे धरून वेतानं फोडून काढते मी. चल. आजी ऐका ना, आपण जर आत्ता गेलो. आमचं आम्ही बघू. गपच. ये रडणं बंद कर आधी, आणि मध्ये पण पडू नकोस. आता तो हाय आणि मी हाय. हे असले संस्कार केले आम्ही त्याच्यावर. एवढी सोन्यासारखी बायको असताना हे असले धंदे सुचतातच कसे? चल. आजी ऐका ना, मी ना रिक्वेस्ट करते तुम्हाला, जर आत्ता आपण तिकडे गेलो ना तर काहीतरी भलतंच होईल. जे मला माहिती आहे, तेज प्रताप एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श जावई पण आहे. त्याच्या इमेजला तडा गेलेलं मला नाही आवडणार. इतरांचं त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ना ते तसंच राहावं, त्याला काही होऊ नये असं वाटतंय मला. तो आधी कधीच असा वागला नाहीये. आता अचानक आजी त्याला नाही सांगायचंय ना मला खरं काय ते. जाऊ दे, आपण सोडून देऊया विषय. सोडून देऊया. आणि मग काय करायचं? रडत बसायचं? अरे हट. बायको आहेस नव त्याची, आणि आम्ही काय करू नये असं वाटत असेल तर तुलाच काहीतरी करायला हवं. तुलाच सोटा हातात धरायला हवा. कळतंय का? म्हणजे काय करू मी? मी आणि माघार काय डोक्यावर पडलीस का दीदे? हा, मुळात चूक माझी नाहीच आहे, तर मी माघार कशाला घ्यायची? आणि त्यांनी माझ्याबद्दल नुसता गैरसमज करून घेतलाय. संशयाचं रोपट त्यांच्या मनात उगवलंय, माझ्या नाही. आणि तू म्हणतेस माघार घे. नाही घेणार माघार. हा, आणि इथनं पुढं त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही. त्यांना वाटलं तर ते येतील, माफी मागतील माझी. सॉरी म्हणलं तर मग पुढं बघू. ती का सॉरी म्हणेल?
तिला जे वाटतंय त्यात आपली चूक आहे. खरं तर तेच सत्य आहे. आणि हे बघ, तुला हे सगळं होत नसेल ना तर तिला खरं खरंच सांगून टाक. अजिबात नाही, अजिबात नाही. आणि आता तर नाहीच नाही. त्यांना जे वाटतंय ना तेच खरे. हाय हाय माझ्या आयुष्यात काव्य. हाय आमचं लपड. घ्या म्हणा, घ्या. काय संशय घ्यायचा तो घ्या. काय करायचं ते करा म्हणा. पण मी माघार घेणार नाही. बस. तो स्वतःला शेर समजत असेल ना तर आपण 1.25 शेर बनायचं. तो माप म्हणतोय मी काय केलं नाही, पण त्यानं काय केलं याचा तू शोध घ्यायचा. कळतंय का? आणि त्या दोघांना रंगे हात पकडायचं. आणि एकदा सापडली ना की तिच्या 2 भुसकारात ठेवून दे आणि त्याच्या कानाला धरून घरला घेऊन ये. एक सांगते पोरी, अशा वेळी आपण बायका म्हणून खंबीर व्हायचं असतं आणि नवऱ्याला अद्दल घडवायची असते. कळलं? तू हो पुढं, मी हाय तुझ्या पाठीशी. दिदे म्हणते यांना सगळं खरं सांगून टाक. खरं सांगायचं होतं तर एवढं दिवस लपवलंच का? ज्यासाठी एवढं सगळं केलं ते सगळं वाया. वर या हानकी बडीव. आजी म्हणतात तसं ह्या दोघांना पण ना चांगली अद्दल घडवायला पाहिजे. पण हा मला कळण्याच्या आतच घराबाहेर पडतो. कुठे जातो तेही कळत नाही. मग यांना रंगे हात पकडायचं कसं? ही कल्पना मला एवढ्या रात्री का फोन करते? कसल्याही गोष्टीची भीतीच राहिली नाहीये ह्यांना. सगळे इतके ओपनली सुरू आहे. काव्याची हिंमतच कशी होते एवढ्या रात्री माझ्या आजी म्हणते त्याप्रमाणे ह्या दोघांना रेड हँडेड पकडावं लागेल. ह्या काव्याला तर मी सोडत नसते. हॅलो. अगं काय काय झालं? एवढ्या रात्री का फोन केलेस? हो सॉरी गुरुजी, एवढ्या उशिरा फोन केला. एक मोठा प्रॉब्लेम झालाय हो. काय ग? काय झालं? हो, आपली लक्ष्मी नाही का, तिच्या पप्पांना माहीतच नव्हतं की ती कबड्डी खेळते.
आणि तुम्ही त्या सर्वेशला मारलं ना तर त्यांनी घरी सांगून दिलं की ती कबड्डी खेळते म्हणून. अगं मग काय काय झालं मग पुढं? हो तिच्या पप्पांनी लय मारलं हो. त्या सर्वेशला ना तसंच पाहिजे त्याला. बरं केलं. हो नाही सर्वेशला नाही, लक्ष्मीला मारलं. आणि आता तिची शाळा पण बंद करायचं म्हणताय. शिक्षण सोडून वीटभट्टीत काम करायला सांगायला लागले ते. काय सांगतेस? अरे बापरे. अगं पण हे सग हॅलो 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 हिला काय झालं? फोन का कट केला हिनं? हिला घरचे ओरडले असतील, दुसरं काय. जाऊ दे, उद्या बघू. उद्या सगळं सॉर्ट करता येईल. बरं झालं यांना गाढ झोप लागली आहे. म्हणजे यांनी माझं काय ऐकलेलं नाही, नाहीतर परत सुरू केलं असतं. कुणाचा फोन एवढ्या रात्री का? तीच फोन करते ना. मला माहितीये, ढिगाना प्रश्न आणि कचाकच भांडण. अरे कल्पना परत का फोन करतीये? हॅलो, काय चाललंय तुझं? एकदा फोन करतेस मध्येच कट करतेस. हो सॉरी गुरुजी, ते ना मध्येच फोन बंद झाला म्हणून परत केला. हा, तर हे असं झालंय सगळं. आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. बरं एक काम कर, उद्या मला पोस्ट ऑफिसच्या मागे भेट. हा, मग तिथनं आपण एकत्रच जाऊ, कळलं? अहो गुरुजी पण शाळा, ते कसं करायचं? आणि सुखद मिसराने विचारलं तर? हा ते बघू, पण आधी भेट होणं जास्त महत्वाचं आहे. तू आधी भेट, मग मी बरोबर करतो सगळं. हा, हो गुरुजी. आणि ऐक, आपण भेटणार आहे हे कोणाला कळता कामा नये. टॉप सिक्रेट असं समज. हो बरं चल, मी आता ठेवतो. गुड नाईट. आणि ऐक, परत फोन नको करू सा. हो बाय. पोस्ट ऑफिसच्या मागे भेटायचंय. ठीक आहे, आता तुम्ही बघाच तुमच्या भेटीची कशी ऐशीची तैशी करते ते. आता ह्या काव्याला तर मी सोडणार नाही. माझ्या आधी उठून कुठे गेले? जाऊ दे कुठं पण मला कुठं वाद घालायचा यांच्याशी. बाथरूम मध्ये गेले असतात आणि कुठे जाणार.
लवकर आवरा, मला जायचंय. लवकर आवरा म्हणलं. काय मुद्दाम करताय का? बाहेर नकडी म्हणजे आत नाहीच आहेत काय? कुठे गेल्या? या बाथरूम मध्ये नाही तर मी आवरून घेतो. पण मला माहिती आहे हे परत माझ्यावर रागवले असणार, रुसून बसले असणार, म्हणून हे सगळं सुरू आहे. पण ठीक आहे, आता यावेळी मी पण माघार नाही घेणार. हा, माझी नजर कमजोर झाली म्हणून तुला सुईत दोरा लावायला सांगितलं ना. किती वेळ झालं? 4 तास झाले सुईत दोराच होते. आजी माझं काही रोजचं काम आहे का ग? करते ना मी, जर थांब ना. दिदे वैद्यांना कुठं बघितलं काय? सगळीच बाहेर गेली ती. बाहेर गेल्या? बाहेर गेल्या म्हणजे? ए, मराठी भाषा कळत नाही वय तुला? काय म्हणली ती? वैदेही बाहेर गेलीये. आजी तुला काय झालं भडकायला? मला समजलं नाही म्हणून विचारलं ना. नको ते बरोबर समजतंय तुला. बाहेर चाललाय ना व? जा. आमच्यामुळे तुझ्या बाहेरच्या भानगडीमध्ये उगाच अडचण यायला नको. बाहेरची भानगड? चला त्याला मीच दिसतोय. सगळे माझ्यावरच खार खाऊन येत. तुम्ही सगळे मिळून एक काम करा, माझी पंचिंग बॅग करा आणि धुवून टाका मला एकदाच. हा, तुला गोधडी सारखं चांगलं आपटलं पाहिजे, तेव्हा तुझं डोकं ठिकाणावर येईल. चांगला चांगला म्हणून नावाजला आणि असं माझं तोंड कशाला घाण करू? सोड. तेजा तेजा, वैदी तुझ्यावर राहून घर तर सोडू दिली नसेल ना? जर तसं असेल ना तर आजपर्यंत तू जिच्यासाठी एवढं सगळं केलंयस ना, तिला गमावल्यासारखं होईल. दिदी दिदी काय नाही म्हणत होते, तिला समजून घे. पण नाही ना जमलं तुला. आता दिदी दिदी करत येऊ नको. जे करायचं ते कर. मी नाही आता यात. दिदे म्हणते तसं झालं तर अवघडच आहे. नाही नाही, मला वैद्यनं भेटलं पाहिजे. एक काम करतो, आधी सासूरवाडीत जाऊन त्यांची भेट घेतो. ही पोचली का काय? मला उशीर झाला म्हणजे. दिदे मी येतो. हा, हाय, कुणाला भेटायला चालला? नाही ते एक जरा महत्वाचं काम आहे. मी येतो. मी दिद्या. काय महत्वाचं काम आहे ना, मला बरोबर माहिती आहे. तुला कसं कळलं? ए, काय बोलते तू? तुझं काम कर ना. मगापासून सुईत दोराच होती. चल कर. अगा कर ना. मला माहिती आहे याच्या काय भानगड्या चालू आहेत त्या. अगं बाई, आटप ना लवकर, मला माळ करायची आहे. झालं ना, झालं. सासूबाई आत येऊ का? या. काय सासूबाई, आमदारकीची तयारी सुरू आहे वाटतं. हा कशाला आलता ते सांगा. ते एक विचारायचं होतं. विचारू का? अहो आमच्या कारभारीन बाई नाही का, अहो त्यांना इतका आनंद झालाय, सकाळपासून आनंदातच आहेत. सासरे घेऊन चालले का काय?
जग अहो आता तर तुम्हाला माझी खरंच गरज पडेल. हा इलेक्शन आहे ना. हा म्हणूनच तुमची बदली करून घेतली होती. तुमचा उपयोग होताना दिसत नाही. सासूबाई तुम्ही फक्त ऑर्डर द्या, बघा मी काय करतो ते बघाच. हा वेळ पडली की आदेश देणारच आहोत. आम्ही न बोलवता का आले तुम्ही ते सांगा. ते आम्हाला असं कळलं की मेवणे साहेबांची आणि सुनबाईंची जोराची भांडणं झालेत म्हणून. आणि सुनबाई घर सोडून गेल्यात. खरं आहे का? हा? नाही म्हणजे घरात सगळं तुमच्या म्हणण्यानुसार होतं ना. म्हणलं तुम्हाला माहित असेल आणि नसेल माहित तर कानावर टाकावं म्हणून आलो. हा जावई बापू, आमच्या साम्राज्यात काय चालतं काय नाही आम्हाला सगळं माहिती असतं. तुम्ही नव्यानं सांगण्याची गरज नाही. निघा. आजोबा पांडुरंगा विठ्ठला. सॉरी मी गडबडीत मी हे सॉरी सॉरी उठा उठा सॉरी उठा. अरे बघतो काय कळत का नाही? ह्यासाठी देतात का घरचे गाडी? सॉरी सॉरी ते आजोबा हे घ्या हे घ्या. तुम्हाला जास्त लागलं नाही ना? लागलं कंबर मोडलंय माझं तुझ्यामुळं. सॉरी सॉरी सॉरी. नुकसान भरपाई दे. अहो पण एवढं काही लागलंच नाही तुम्हाला. मारू नका आजोबा. तुझ्या या गाडीला तर मी आता काय करताय? गाडीला काय करू नका. हे बघा मी सॉरी म्हणलंय तुम्हाला. सॉरी ठेव तुझ्याकडं. आता ही तुझी गाडी आहे ना गाडी, ह्या गाडीत मला माझ्या गावाला सोड. माझी मेंढरा तिकडं माझी वाट बघताय. तुझ्यामुळे उशीर झालाय मला, कळलं का? अरे एवढा विचार कसला करतोय? फोडू का गाडी तुझी? नको मी सोडतो तुम्हाला. या आजोबा या मी सोडतो. अंगाला हात नाही लावायचं. सॉरी सॉरी. आजकालच्या पोरांना काय अक्कल म्हणून नाही. या बसा बसा. ठोकायचं मग सॉरी म्हणतोय. सॉरी.